पाहतोय एका बाजूने चिंचणी आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 मांडा हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। चिंचणी संघाने प्रथम टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारल्या पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी सिंगल येताना आपण पाहिली। मयूर तांबोरिया हा पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अशोक आणि अभय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। पहिला बॉल सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले, चेंडूला उचललं फेकलं, तद्वर मात्र पुन्हा एकदा एक सिंगल पाहायला मिळते। महत्वाचे मॅच आणि आजचा जर आपण पाहायला गेलं तर बिग लॉट सर्व संघ चांगले पाहायला मिळतात। बामणडोंगरी संघाने नुकताच पहिला विजय संपन्न केला आणि यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र सेकंड फेरीमध्ये त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते। लगातारचे 2 चेंडू जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी 2 धावा सिंगल आल्या होत्या, तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय आणि पहिलं P1चं षटक फेकत असताना कमालीची गोलंदाजी मयूरची आपल्याला पाहायला मिळते। कौतुक करावं लागेल आणि टाळ्यांचा वर्षाव देखील या ठिकाणी प्रोत्साहन वाढवलं जात आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। याही वेळेस रिव्हर्सचा फटका स्विच हिट, परंतु स्वीट हिट झालेला नाहीये। निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळेल। 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला। धावफलकावरती जर आपण धावा पाहिल्या तर बिनगडी बाद फक्त 2 धावा पाहायला मिळतात। कौतुक करावं लागेल आणि पहिलं P1चं षटक ज्या अर्थी 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते। लगातार 2 सिंगल आणि त्याच्यानंतर लगातार 3 निर्धाव चेंडू फेकलेत। कौतुक करावं लागेल। चेक स्वप्नील, या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे पदाधिकारी आदरणीय लहू थळे साहेबांचं आगमन आणि त्यांच्या समवेत सहकारी देखील उपस्थित होत आहेत। सरचिटणीस, खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे सरचिटणीस आदरणीय लहू थळे साहेबांचं आगमन या ठिकाणी होते। थळे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मनसर रायगड चषक 2020-25 मध्ये। त्याचबरोबर आदरणीय खोपोली शहर संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदरणीय मितेशजी शहा यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं। मितेशजी शहा साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत। मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे। ओव्हर टू कॉम्बॉक्स। कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते। याही वेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क झाला नाहीये। एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये। पहिल्याच षटकामध्ये धावा खर्च केल्या 3 आणि एक यशस्वी षटकाची समाप्ती देखील झाल्या। चिंचणी संघ जर आपण विचार केला तर पालघर विभागातील हा संघ आहे आणि एका बाजूने भूमी 11 मांडा म्हटल्यानंतर मुंबई परिसरातील हा संघ, म्हणजे चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि एकमेकांचे डावपेच माहीत नाहीयेत, एकमेकांच्या विरोधामध्ये प्रथमच खेळ करतात। कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली मयूरची। दुसऱ्या षटकाला होते सुरुवात। दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात विनीत। कौतुक करावं लागेल, ज्या अर्थी पहिल्या षटकामध्ये धावा यायला पाहिजे होत्या त्या धावा आल्या नाहीयेत आणि भूमी 11 मांडा संघावरती थोडासा प्रेशर गोलंदाजाने टाकला। फक्त 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज विनीत आपल्याला पाहायला मिळतील, परंतु टाइम अलर्ट आहे हे देखील विसरून चालणार नाहीये। सर्व संघांना आम्ही सातत्याने अनाउन्समेंट या ठिकाणी करतोय, आपण जास्त टाइम घ्यायचा नाहीये। 20 मिनिटाचा वेळ तुम्हाला 4 षटकांच्या अवधीसाठी दिला गेलाय। एखादा मिनिट जरी तुम्ही एक्स्ट्रा घेतला तर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। अर्थातच 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला बाहेर ठेवावे लागतील। पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळतोय। पहिला बॉल दुसऱ्या षटकातील, या अर्थी चांगला बॉल पाहायला मिळाला। बघा, चेंडू बाहेरच्या दिशेने टाकला आणि कधी आतमध्ये आला ते देखील बॅटर्सला समजला नाहीये आणि कमालीची गोलंदाजी, ज्या अर्थी पहिल्या षटकाची जशी सुरुवात केली होती ना कमालीची, तशीच सुरुवात या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते। पहिला बॉल निर्धाव, 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची अलोट गर्दी या मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळते। सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। याही वेळेचा कमालीचा बॉल पाहायला मिळाला। बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये आणि दोन्ही संघ मी सातत्याने या क्षणी म्हणतोय की भूमी 11 मांडा आणि चिंचणी संघ अर्थातच पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु काय खेळ पाहायला मिळतोय।
बघा जवळजवळ 5 तास ते ट्रॅव्हलिंग करून आले चिंचणी संघ आणि कौशल गुरव यांनी हा संघ या ठिकाणी उपलब्ध करून दिला, त्यांचा देखील मनपूर्वक आभार। आणि या वेळेचा मोठा फटका किती वेळ शांत ठेवणार भूमी 11 मांडा संघाला हे दाखवले या बॅटर्सने। चेंडू चाललाय सीमा पार, 6 धावा षटकार। आई माऊलीची जत्रा आपण मोठ्या थाटामाटात पाहिली, लाजवाब फटका षटकार आपल्याला पाहायला मिळाला। 6 धावा आल्यात, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत। याही वेळेचा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत, जजमेंट चांगलं। जिग्नेशचा सेकंड अटॅकमध्ये झेल मात्र पकडलाय आणि आता पहिला धक्का भूमी 11 मांडा संघाला, बॅटर्स आउट। राऊत यांनी हा संघ पुरस्कृत केलाय, त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। आणि बघा खरोखरच मनापासून आभार कौशल गुरव यांचं, ज्या अर्थी या स्पर्धेमध्ये एक संघ कुठेतरी बाकी होता आणि तब्बल अर्ध्या तासामध्ये तो संघ या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि यस टेंबिवली संघ कॅन्सल झाला, त्याच्यामुळे हा संघ आला आणि कौशल गुरव यांनी हा संघ या ठिकाणी उपस्थित करून दिला, त्यांचं देखील मनापासून आम्ही कौतुक आणि धन्यवाद करतोय। बोलतोय मैदानाच्या दिशेने नवीन बॅटर्स स्वप्नील करदर बॅटिंग करतोय भूमी 11 मांडा जगन्नाना हा संघ, आणि या संघाच्या फलंदाजांनी जर षटकार हॅट्रिक ठोकली तर मात्र खोपोली शहर संघटक महाराष्ट्र नवनिर्माण आदरणीय मितेश शहाबाई यांच्याकडून आता 2000 रुपयाचं कॅश प्राइज या टीम साठी असेल। नवीन फलंदाज नौशाद आपल्याला पाहायला मिळतील, नेट नंबर 3 च्या पोझिशन वरती। याही वेळेचा फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये, चेंडू पडल्यानंतर बाउन्स होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि टणक खिलपट्टी आहे त्याच्यामुळे चेंडू देखील प्रचंड बाउन्स होत आहेत मैदानाच्या आतमध्ये। कमालीची गोलंदाजी कौतुक करावं लागेल आणि कीपर देखील चांगले पाहायला मिळत आहेत। जयेश रावरे खरं तर कमालीची विकेट किपरिंग पाहायला मिळते। याही वेळेचा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न परंतु खूपच बाहेर गेलाय, पंच त्या ठिकाणी सांगतात की अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये या ठिकाणी जोडली जाणार आहे। टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, धाव फलकावरती लागल्या गेल्या 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। 1 गडी बाद 10 ही सध्याची परिस्थिती भूमी 11 मांडा या संघाची आपण पाहतो। याही वेळेचा कमालीचा बॉल, चेंडू पडल्यानंतर प्रचंड गती आणि वेगवान चेंडू पाहायला मिळाला। 2 षटकांचा खेळ अखेरीस समाप्त झाला, धाव फलकावरती पहिल्या षटकामध्ये 3 आणि या षटकामध्ये तब्बल 7, टोटल 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात। स्वप्नील चेक या ठिकाणी आपण पाहतोय बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले, तर मी आदरणीय मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील भाईंना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे कामगार सेनेचे सरचिटणीस आदरणीय लहू थळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी भाईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल। मनसे रेल्वे कामगार सेनेचे सरचिटणीस लहू थळे साहेबांचा या ठिकाणी आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत इथे करतो जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर मनसे रेल्वे कामगार सेनेचे उपाध्यक्ष आदरणीय हरवंश सिमरैया साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी विनंती करतोय सिमरैया साहेबांना की आपण या ठिकाणी पुढे यावं, साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत। त्यानंतर मनसे रेल्वे कामगार सेनेचे उपाध्यक्ष आदरणीय सिद्धार्थ ओवाळ साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। सिद्धार्थ ओवाळ साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत। त्यानंतर मनसे रेल्वे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष फुलाजी भोईर साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। धन्यवाद। आणि खरं तर या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी आमचे नितेश राऊत सर, खरं तर मी पेन नगरपालिकेच्या मैदानावरती बिग बॅश लीग करत असताना नितेश राऊत सरांनी एक मला शब्द दिला होता की आमच्या कर्जत विभागामध्ये एक मोठी स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये तुला एक दिवस तरी समालोचन करण्यासाठी मी संधी उपलब्ध करून दिली आणि आज मी या ठिकाणी आलो आणि त्यांच्याबद्दल
मी त्यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. चांगला फटका पाहायला मिळतो. सहजरित्या फटका चेंडू चाललाय. आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने सीमा पार 4. आणि आदरणीय मनसे रेल्वे कामगार सेनेचे सह खजिनदार अक्षयजी जाधव साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सह खजिनदार अक्षयजी जाधव साहेब ठिकाणी होईल. तदनंतर खेचलाय तो मात्र लॉंग ऑफच्या दिशेने थेट स्ट्रेट बॅनर वरती. ₹1000 कॅश प्राइज आहे. आणि मी आता भाईंना विनंती करेल की आपण खोपोली शहर संघटक आदरणीय मितेश भाई शहा यांचा सन्मान या ठिकाणी करावा. मितेश भाई खरं तर अत्यंत कार्यक्षम असे शहर संघटक आहेत आणि भाईंच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मैदानाच्या आतमध्ये आता धावा यायला सुरुवात झाली. लगातार 2 चौकार आणि त्यानंतर 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. इथे स्वीट हिट करण्याचा प्रयत्न अपील चांगली पाहायला मिळते आणि फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. मोठा धक्का ज्या अर्थी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहायला गेलं तर लगातार 2 चौकार 1 षटकार आल्यानंतर मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. चेक स्वप्नील. या ठिकाणी आपण पाहतोय खोपोली व्यापारी संघटनेचे खजिनदार अंकित शहा यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील भाईवरती असणारं प्रेम आणि या क्रीडा स्पर्धेला खोपोली व्यापारी संघटनेचे खजिनदार अंकित शहा यांचा देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. तदनंतर वेनगाव महाराष्ट्र नवनिर्माण शाखा अध्यक्ष राजेशजी कुडेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेडा वाढवण्यासाठी मात्र सतत कार्यरत असणारे वेनगाव शाखा अध्यक्ष राजेशजी कुडेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल आदरणीय जितेंद्रभाई पाटील भाई स्वतः आपल्या शुभ हस्ते सर्व पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करतात. तदनंतर वेनगाव मनसे उपाध्यक्ष उपशाखा अध्यक्ष कौस्तुभ पेठे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. कौस्तुभ पेठे यांचा देखील सन्मान आणि चिंचणी संघाचे पुरस्कर्ते आदरणीय योगेश शेठ राऊत यांचा सन्मान या ठिकाणी भाईंच्या शुभ हस्ते केला जाईल. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल ज्यांनी पालघर जिल्ह्यातील चिंचणी हा संघ पुरस्कृत केलाय ते योगेश शेठ राऊत यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. सर्वांचं स्वागत. जाऊया मॅच कडे. तत्पूर्वी सन्माननीय संतोषजी हडप साहेब रोशनजी हडप साहेब जे तुर्बे संघाचे पॅकर आहेत त्यांना आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि मुरबी गावचा एक स्टायलिस्ट खेळाडू ओमकार पाटील आणि भूषण पाटील तुर्बे खरं तर आयकॉन खेळाडू सातत्याने आपण पाहत असतो परंतु त्यांना आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना देखील पाहणार आहोत. त्यांना विनंती आम्ही करतो आयोजकांच्या माध्यमातून आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती 42 माफ करा 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे भूमी 11 मांडा जगन्नाना या टीमची. आणि या संघाच्या कोणत्याही खेळाडूने जर षटकार हॅट्रिक ठोकली ना तर आदरणीय मितेश भाई शहा यांच्याकडून ₹2000 कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. ओव्हर टू स्वप्नील. धावफलकावरती टोटल जर धावांचा आपण विचार केला तर धावा लागल्या गेल्यात
25 धावा, 25 ऑन स्कोरबोर्ड. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या, ज्या अर्थी 3 षटकामध्ये 24 होते आणि या षटकाला जशी सुरुवात झाली पहिलाच बॉल वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. चिंचणी संघ एका बाजूने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, एका बाजूने भूमी 11 मांडा हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. हवाई हल्ला परंतु फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आहेत विनीत. सेकंड अटॅक मध्ये चांगला झेल पकडलाय. अजून एक धक्का. फलंदाज भूमी 11 मांडा. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे थांबा. या ठिकाणी आपण पाहतोय मनसेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित. आदरणीय दिनेशजी लोंगले साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. मी विनंती करतोय दिनेशजी लोंगले यांना की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील मनसे रायगड चषकामध्ये सहर्ष स्वागत. आपला देखील सन्मान या ठिकाणी आम्ही जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते करतोय. हॅलो दादा. हॅलो. प्रवास करताना जितेंद्र भाईंना जेव्हा फोन करू त्यावेळी आपला कुठला पण प्रवासी असो बिना विदाउट त्यावेळी आपला जितेंद्र भाईचा नाव सांगल्यानंतर तो प्रवासी सुटलाच पाहिजे. ह्यो मान मी त्यांना देतो. महाराष्ट्राचा सर्वात अभिमानाचा हा माझा जिल्हा अध्यक्ष असा कुणाच लाभला नाही. हाच माझा प्रेम आहे बस. खरं तर ॲज अ स्कोरर आमचे साई यांच्या माध्यमातून अफलातून स्कोरिंग अचूक स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून केले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. बोलूया मैदानाच्या दिशेने. अफलातून चेंडू पाहायला मिळतोय. डॉक्टर संजीव पाटील साहेबांचं देखील आगमन होतंय. डॉक्टर संजीव पाटील साहेब आपण देखील स्टेजवरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. डॉक्टर साहेब विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आकाश यांच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. ज्या अर्थी मोठे फटके आले होते तिसऱ्या षटकामध्ये आणि आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्टेट हिट बॉलर हेड चेंडू खेळताना आपल्याला बॅटर्स पाहायला मिळाले. थोडेसे फंबल झाले. एकेरीला दोरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असता कदाचित बॅटर्स मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाले असते. कमालीचा थ्रो पाहायला मिळाला होता परंतु चेंडूनं बाउन्स घेतला आणि त्या अर्थी बाल बचावताना बॅटर्स आपल्याला पाहायला मिळाले. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष दीपकजी कांबळे साहेबांचं आगमन या ठिकाणी मात्र होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय दीपकजी कांबळे साहेब आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. यस लेगबाजच्या सर्व धाव ही स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. टोटल धावांचा विचार केला तर 28 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 28 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूने चिंचणी आणि त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 मांडा हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. मॅच मात्र चांगली होईल. चिंचणी संघानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि कमालीची गोलंदाजी पुन्हा एकदा या ठिकाणी खराब. खरं तर एफर्ट्स चांगले पाहायला मिळाले परंतु चेंडू थोडासा समोरच्या दिशेने फेकला होता. या चेंडूवरती चौकार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष सन्माननीय दीपक साहेबांचे ते आगमन झाले. सहर्ष स्वागत साहेब. आपलं सामना चालू आहे. 32 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. याही वेळेचा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मागचा चेंडू जर आपण पाहायला गेला तर थोडासा समोर ठेवला होता आणि त्याच्यावरती चांगला प्रहार पाहायला देखील मिळाला होता. लॉंग ऑफच्या दिशेने 4 धावा मिळाल्या होत्या. बघता बघता 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 32 धावा 32 ऑन स्कोरबोर्ड या धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता अंतिम षटक बाकी असेल ज्या अर्थी किती धावा येतील टार्गेट सेट करणार ओव्हर आणि आता मात्र हात खोळावे लागतील भूमी 11 मांडा या संघाला. चला थोडंसं फास्ट केला. चिंचणी संघ आपल्याला विनंती करतोय आपण कुठलाही वेळ जास्त मात्र घेऊ नका. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज विघ्नेशला आपण पाहतोय. खरं तर स्वप्नील
यानंतर सेकंड राऊंडची मॅच होणार आहे, परंतु त्यानंतर पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल तो स्वरांश एंटरप्राइजेस मोरबी आणि त्यांच्या विरोधात रोहन 11 तुर्बे आणि 222 संघर्ष योद्धा अर्थातच सुधाकर भाऊ घारी यांच्या नावाने संघ मात्र खेळेल. माहुलगावच्या ऐवजी दुसरा संघ असणार आहे आणि त्यांच्या विरोधात मात्र खेळेल भूमी 11 राया. अशा मात्र आज लढती मनसे रायगड चषकामध्ये आहेत. मॅच कडे आपण बोलतोय. 32 धावा फलकावरती लागले गेले. शेवटचं अंतिम ओव्हर या ठिकाणी बाकी असेल. फटका फसलाय, गोलंदाज धावतायत. चांगलं जजमेंट विघ्नेशच्या माध्यमातून कॅचला पकडलं गेलंय. अजून एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडचा काल जर आपण पाहायला गेलं तर भूमी 11 मांडा संघ भरपूर फॉर्म मध्ये होता, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता हात घोळावे लागतील, ज्या अर्थी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, परंतु असफल ठरताना बॅटर्सला आपण पाहिलं. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही पहिल्या सत्रातील 5 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. महत्त्वाची मॅच आहे खरं तर. आजच्या दिवसातील आजच्या लॉट्समधील ही दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेलची संधी, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अनिकेत उंबरड्यावरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश. केतन बाद झाला, त्याची जागा सांभाळण्यासाठी जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 2 चेंडूवरती 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या अर्थी शेवटचं स्लॉगर म्हटल्यानंतर हाणामारीचं षटक ज्याच्याकडे आपण पाहतो आणि भरपूर धावा त्या षटकामध्ये येत असतात, त्याच षटकामध्ये आता धावा रोखल्या गेल्यात मी तर म्हणेन. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही पहिल्या पूर्वार्धामधील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. इथे फुल टॉस फिरून खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने दन दन करत सीमा पार 4. या ठिकाणी आपण पाहतोय रोहन जे हडप तुर्भे संघाचे पॅकर यांना आम्ही विनंती करतोय की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. डॉक्टर संजीव पाटील यांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत डॉक्टर साहेब आपलं मंचावरती. रुग्णांची सेवा ते नेहमीच करत असतात. फेअर डिलिव्हरी त्यांचं आपण रायगड मनसे चषकात मात्र आपण सहर्ष स्वागत करतोय. डॉक्टर संजीव पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. चौकार आलाय. 4 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या. 36 धावा इथून लागल्या गेल्या, ज्या अर्थी 2 चेंडूवरती 2 विकेट आणि त्यानंतर 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. बाहेरची काढण्याचा प्रयत्न, याही वेळेचा कमालीचा झेल राज यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चौकार आला होता जरूर, परंतु चौथ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलाय, दाखवलाय डगआउटचा रस्ता. फलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज संकेत
आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. समोरच्या दिशेने फोर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला उचलतात, फेकतात. मॉन्टे आहेत त्या ठिकाणी आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावफलकावरती 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही या षटकातील अंतिम आणि शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. 37 धावा या ठिकाणी थोडंसं रबमध्ये वेध आपल्याला अडथळा पाहायला मिळतो आणि ज्या अर्थी तुम्ही जेव्हा गोलंदाजी करत असता अडथळा निर्माण होतो तेव्हा थांबणं गरजेचं आहे. एखादा खराब बॉल तुम्ही या मॅचमध्ये टर्निंग पॉईंट तुमचा ठरू शकतो आणि काहीतरी कानमंत्र दिले जात आहेत. यस, त्या ठिकाणी जरूर इजा थोडीशी झाली गोलंदाजाला आणि पुन्हा एकदा मॅचला आपण सुरुवात करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आज. इम्प्रेस केलं चिंचणी संघानं. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि समोरच्या दिशेने खेळण्याचा कॅचचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेस झाला. पहिल्या सत्राचा झालाय. धावफलकावरती जर आपण पाहायला गेला तर 37 धावा लागल्या गेल्यात. 38 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. भूमी 11 मांडा या संघानं बॅटिंग करत असताना 37 धावा बनवल्यात. 38 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. धन्यवाद स्वप्नील सर. मी बाईंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय दीपकजी कांबळे साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करावं. सन्माननीय दीपकजी कांबळे साहेब यांचा सत्कार मुख्य मंचावरती मनसे रायगड चषकामध्ये आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र संपन्न होईल. उपाध्यक्ष साहेब दीपकजी कांबळे यांचा सत्कार. तदनंतर बाईंना विनंती की आपल्या शुभ हस्ते प्रशांतजी खरात साहेब उपस्थित आहेत. प्रशांतजी खरात साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल. प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे. लकी ड्रॉ चे कुपन्स मात्र इथे देण्यास सुरुवात झालेली आहे. प्रेक्षकांनी या संधीचा फायदा उचलावा. प्रशांत खरात साहेब मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार बाईंच्या शुभ हस्ते करण्यात येईल. भास्करजी डुकरे साहेब मंचावरती उपस्थित आहेत. बाईंना विनंती आहे भास्करजी डुकरे साहेबांना आपण सन्मानित करावं. लगेचच चिंचणी संघ वेळ दौडू नका. सलामीची जोडी आपण लगेचच पाठवा. भास्करजी डुकरे साहेबांचा सत्कार. मंचावरती आमचे आदरणीय शरदजी ठाणगे साहेब देखील उपस्थित आहेत. शरदजी ठाणगे साहेबांचा देखील सत्कार इथे होईल बाईंच्या शुभ हस्ते. शरद ठाणगे साहेबांना विनंती आहे की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. भाई यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शरद ठाणगे साहेब अगदी शिवसेनेचं कार्य करत असतात, परंतु या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये कोणताही पक्ष नाही. इथे मात्र दोन्ही अतिशय जवळचे मित्र आणि बाईंच्या शुभ हस्ते मात्र सन्माननीय शिवसेनेचे ढाण्याबाग या विभागातील शरदजी ठाणगे साहेबांचा सत्कार मात्र इथे संपन्न झाला आहे. त्यानंतर आम्ही विनंती करतोय बाईंना की आपल्या शुभ हस्ते गणेश सावंत साहेब मंचावरती उपस्थित आहेत. गणेश सावंत यांचाही सत्कार मात्र इथे संपन्न होईल. बाटर चिंचणी संघाचे आपण लवकरात लवकर मैदानात चला. गणेश सावंत साहेबांचा सत्कार मंचावरती मात्र संपन्न होतोय. गणेश सावंत साहेबांचा सत्कार मनसे रायगड चषकात. आणि आता एक महत्त्वाचा सत्कार. खरं तर बाईंनी या स्पर्धेचा शुभारंभ सिनियर PI साहेबांच्या शुभ हस्ते मात्र केला आणि या समाजाचं हित राखत असताना अनेकांची सेवा ते करत असतात. अर्थातच आमचे डॉक्टर साहेब डॉक्टर संजीव पाटील यांचाही सत्कार बाईंना विनंती की आपल्या शुभ हस्ते करावा. खरं तर या सत्कारासाठी सर्वांना विनंती की एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कोरोना काळ आपण पाहिलाय. आपल्या परिसरातील असंख्य लोकांना म्हणजे जेव्हा वैद्यकीय उपचार हवे असतात त्यावेळी जे शक्य आहे ते डॉक्टर करतात, जे त्यांच्याकडे शक्य नाही आहे त्यासाठी देखील ते नेहमी सल्ला देत असतात. आणि खूप खूप धन्यवाद. डॉक्टर संजीव पाटील क्रिकेट वेडे देखील आहेत. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते देखील मात्र क्रिकेटही खेळतात आणि क्रिकेट पाहतात आणि बाईंच्या स्पर्धेवरती ते नेहमीच प्रेम करतात. डॉक्टर संजीव पाटील साहेबांचा सत्कार इथे संपन्न झाला आहे आणि आता सचिन राणे साहेबांचाही सत्कार मात्र मंचावरती होईल. सचिन राणे यांना विनंती की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. सचिन राणे यांना विनंती की आपण या सत्काराचा स्वीकार करावा.
अजय डायरे, आपण कुठे असाल तर आपण त्वरित स्टेजशी संपर्क साधावा. चला मॅच इथे सुरू करा आपण. गोलंदाज तयार होईल. मॅच इथून स्टार्ट होतीये. पहिलाच बॉल फटका भारी आहे. आडव्या बॅटने मिड विकेट कडे चेंडू. खेळाडू पोहोचलाय. बॉल कव्हर केला. वेगाने धावलेत खेळाडू. स्ट्रायकरकडे थ्रो होता. हाईट जास्त होती. बॉल खाली येईपर्यंत खेळाडू पोहोचला. धाव इथून कंप्लीट. 2 धावा इथून पूर्ण करताना फलंदाज. थँक्यू अजय डायरे सर आणि त्याचबरोबरीने धन्यवाद स्वप्नीलजी. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तमाम क्रीडा रसिक आज या मनसे रायगड चषकामध्ये उपस्थित झालेत. त्यांचे आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवरती धावा आल्या. 2 धावांचा पाठलाग करायचा 38चा. इनसाइड एज घेऊन बॉल मात्र शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गोलंदाजी करतोय तो स्वतः जगन नाना मात्र गोलंदाजी करतात. व्हेरी एक्सपिरियन्स बॉलर. मग असे देखील आम्ही उल्लेख केला. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. क्रिकेटच्या मधील शिस्तीचं देखील ते पालन करतात आणि खास करून आपल्या शब्दावरती नेहमी ठाम असतात. सलामीची जोडी चिंचणी संघाची. योगेश राऊत 11 सावरगावचे युवा उद्योजक. सलग 3 षटकारासाठी मात्र सागर साळुंखे साहेबांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राईज. 38चा पाठलाग करायचे. 5 षटकांचा सामना. नेक्स्ट मॅच या मॅच मधील विजेता संघ खेळेल तो मात्र जीवदानी बामणडोंगरीच्या विरोधात. त्यानंतर सामना असेल मुरबे विरोधात तुर्बे. धानिवे आज खेळणार आहे लास्ट मॅच मध्ये. राया या संघाच्या विरोधात जोरदार अपील आणि ते पंचांनी बाद घोषित केलाय. पहिला धक्का दिलाय तो चिंचणी संघाला गोलंदाज जगन नाना यांनी. स्पर्धा. धन्यवाद डीजे कल्पेश. प्रेक्षकांची भव्य दिव्य गर्दी तुम्ही पाहताय. सगळे स्टँड मात्र भरलेले आहेत. मनसे रायगड चषक. हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचे कडवट आणि सच्चे शिलेदार अर्थातच रायगड जिल्ह्याचं नेतृत्व. रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रभाई पाटील साहेबांची स्पर्धा. दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन मात्र करण्यात येतं आणि कमालीची पारितोषिके या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंसाठी दिली जातात. एक भव्य व्यासपीठ मात्र इथे तयार करत असतात जितेंद्रभाई पाटील. आणि अगदी आपण पाहतोय मनसे रायगड चषकासाठी ही प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. सर्वांचं सहर्ष स्वागत. मिस टाइम स्ट्रोक. दुसरी विकेट. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 धक्के मात्र दिलेत. नौका फलंदाज मैदानात विघ्नेश दाखल झालाय. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहता मनसे रायगड चषकात.
भरभरून प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद मात्र दिलाय. यंदाच्या वर्षी स्पोर्ट्स सायकल हे पारितोषिक मोठं आहे, परंतु पुढच्या वर्षी याच प्रेक्षकांसाठी मात्र इलेक्ट्रिक बाईक देण्यात येईल. हॅलो हॅलो, या चेंडूवर जर विकेट कमावली तर आदरणीय मितेशभाई शहा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल या गोलंदाजासाठी. फटका या ठिकाणी मिड विकेट कडे, खेळाडू धावतोय, गुड फिल्डिंग. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न मात्र इथे यशस्वी झालाय. 2 धावा इथे घेतल्या. ठाऊके फलंदाजांना की जगन नाना याने आपले 2 फलंदाज बाद केलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 38चा पाठलाग करायचे आणि धावा झाल्यात आतापर्यंत 5. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. कालच्याच रात्री मात्र भाईंनी उद्घोषणा केली की प्रेक्षक मोठ्या संख्येने येतात, त्यांना देखील आपण काहीतरी पारितोषिक द्यायला हवं, म्हणून पुढच्या वर्षी याच तमाम क्रीडा रसिकांसाठी भाईंच्या वतीने नशीबवान प्रेक्षकाला इलेक्ट्रिक बाईक मात्र मिळेल. सर्वाधिक मोठं पारितोषिक. टिपिकल बॅटरचा वेस्ट इंडियन स्टाईल हा फटका होता. षटकार, 6 धावा. टॉस बॉक्स आहे. टॉस बॉक्सच्या बाजूला जिथे खेळाडू कक्ष आहे, साईड स्क्रीन आहे आणि तिथे मात्र आदरणीय राज ठाकरे साहेबांचा फोटो आहे. त्या बॅनरवरती जर कोणत्याही बॅटरने षटकार लगावला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खोपोली शहर संघटक आदरणीय मितेश शहाभाई यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे जर राज साहेबांच्या बॅनरवरती कोणी षटकार ठोकला तर. खरं तर मितेश भाई जे 3ही बॅनर आहेत ना, त्या 3ही बॅनरसाठी पारितोषिक असायला हवं. वहिनींचा बॅनर आहे, अमित भाईंचाही देखील बॅनर आहे. ऑन साइडला तुम्ही पाहताय जे 3 बॅनर आहेत, अर्थातच अमित भाईंचा देखील बॅनर आहे, वहिनींचा बॅनर आहे अगदी स्टेजच्या समोरच, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, आणि आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांचा बॅनर आहे. या बॅनरला डायरेक्ट षटकार अर्थातच कुणी मारला तर त्या फलंदाजाला मितेशभाई शहा यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. भली मोठी पारितोषिक अगोदर आहेतच. पॅशन गाडी आहे तुमच्या स्टेजच्या समोर. आज ती समजेल कोणत्या खेळाडूला मात्र मिळणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 11 पंचांकडे अपील केली जाते. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय तो अशोक. 38 धाव संख्येचा पाठलाग चालू आहे. प्रेक्षकांना सलाम असेल, बाणाचा मुजरा देखील असेल. आज त्यांनी गर्दी केली या क्रीडांगणावरती. मागच्या 4ही रात्रींमध्ये ही मात्र गर्दी आहे. बाईंवरती प्रचंड प्रेम आहे. फटका होता आणि या चेंडूवरती धावा आल्या त्या 4. मितेशभाई शाह यांच्या वतीने नक्कीच पारितोषिक आलंय, परंतु आणखी एक पारितोषिक आलंय. जे इतर नेते मनसेचे त्यांचे देखील बॅनर सध्या मैदानात तुम्ही पाहताय आणि त्यांच्या बॅनरला जर का कोणत्या फलंदाजाने डायरेक्ट शीट मारला अर्थात षटकार खेचला त्यांच्या दिशेनं, त्या बॅनरच्या दिशेनं, तर तिथे पनवेल तालुका अध्यक्ष सन्माननीय रामदासभाई पाटील आणि आदरणीय संजयभाई तन्ना यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. चांगली संधी आहे. फलंदाजांना स्वीप केलाय. बॅटची टॉपेज खरं तर घेतली होती आणि बॉल चाललाय तो मागे. फाईन लेगला बॅक टू बॅक 2 चौकार. सलग 2 चौकार आलेत आणि जनमान क्रिकेट संघ वरई आयोजित स्वर्गीय सुनील स्मृती चषक ही भव्य दिव्य डे नाईटची स्पर्धा 23 एप्रिल पासून ते 27 एप्रिलला आहे. आणि या स्पर्धेमध्ये फक्त महाराष्ट्र ग्रामीणचे जे संघ आहेत ते मात्र बाकी आहेत. 1 गाव 11चे हे कोणाला पाहिजे असेल एंट्री तर आपण नक्की संपर्क साधा. इथे बॅटर मिस झालाय, विकेट कीपरही मिस झालाय. 22चा चौकार.
अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर राजाला अर्थातच हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांना साथ द्यायलाच हवी. यातील मात्र सुद्धा शंका नाहीये. बैठक परंतु उलटा बॉल सीमारेषा पार. तोही नाचतो आपल्याला माहिती आहे. इकडे समोरचे जे डोंगर आहेत तिकडे नक्कीच मयूर अर्थातच मोर पाहायला मिळतात. तसा मोर गोलंदाजांना नाचवतोय. एवन जोडी दोस्ती ग्रुपचे आयोजक सन्माननीय मयूरजी दाभणे, मच्छिंद्रजी हजारे, वैभवजी घारे आणि कल्पेशजी देशमुख यांना विनंती आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मयूर तामोरे याच्या फलंदाजीसाठी सागर शेठ साळोखे सागरजी साळोखे साहेबांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. धन्यवाद साहेब. त्याच्या फटक्यांना मात्र इथे दाद मिळाली आणि आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 28. विजयासाठी गरज असेल 18 चेंडूंमध्ये 10 धावांची. जीवदानी बामणडोंगरी संघाचा कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबा. यानंतर सेकंड राऊंडची लढत आहे. या मॅच मधील विजेता संघ जीवदानी बामणडोंगरी संघाच्या विरोधात मात्र खेळेल. या ठिकाणी आपण पाहतोय मनसे रायगड चषकामध्ये मनसे वांगणी विभाग अध्यक्ष जयजी केवणे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आणि जयजी केवणे साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी भाईंच्या शुभ असे केला जाईल. मी विनंती करतो जयजी केवणे साहेबांना की साहेब आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. जबरदस्त लढती सुरू आहेत आजच्या रात्रीमध्ये. मनसे रायगड चषकाची ही भव्यता तुम्ही बघत आहात. आदरणीय जितेंद्रभाई पाटील भाईंची ही स्पर्धा म्हटली ना की पाहुण्यांची जेवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती असते, प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतो. आणि आज खरं तर व्यासपीठ गजबजून गेलंय. प्रेक्षकांचे स्टँड अगदी फुल आहेत आणि हाऊसफुल ही स्पर्धा. या स्पर्धेचा आनंद घेत असताना खेळाडू, प्रेक्षक आणि त्याचबरोबर पाहुणे. मलंगड उपविभागीय अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी म्हात्रे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत प्रवीणजी म्हात्रे साहेब. मयूरचा प्रयत्न होता ऑन साईडला खेळण्याचा, परंतु हा निर्धाव चेंडू. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी सध्या तुम्ही मनसे रायगड चषकामध्ये पाहतात. राजसाहेब ठाकरे यांचा बॅनर असेल, अमित भाईंचा बॅनर असेल, वहिनी साहेबांचा बॅनर असेल. त्या बॅनरला डायरेक्ट हिट केलं तर मितेशभाई शाह यांच्या वतीने 1000 आणि इतर नेत्यांचे जे बॅनर आहेत क्रीडांगणावरती त्यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट केलं तर संजयजी तन्ना साहेब आणि पनवेल तालुका अध्यक्ष आदरणीय रामदासभाई पाटील यांच्या वतीने प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक खेळाडूंना मात्र देण्यात येईल. सिंगल घेतले. आता विजयासाठी फक्त 9 धावांची गरज. प्रवीणजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेत. अत्यंत क्रिकेट वेड आहेत. त्यांची देखील भली मोठी स्पर्धा दरवर्षी ते भरवत असतात. त्यांचं आपण स्वागत करूया मंचावर. 29 चांगली गोलंदाजी चिंटू कडून. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतो खोपोलीवरून आदरणीय मयूरजी दाभणे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतो मयूरजी दाभणे यांना की आपणही व्यासपीठावरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. 9 ची गरज आहे. हेलिकॉप्टर विघ्नेशच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पार. जसा राज साहेबांचा फटका तसा हा षटकार. पस्तीस धावा झालेल्या आहेत आणि आता फक्त 3 धावांची गरज. चला जीवदानी बामणडोंगरी तेजस म्हात्रे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबा. सेकंड राऊंडचा सामना मात्र लगेच होईल. तो असेल 4 षटकांचा. अपेक्षा खूप होती भूमी 11 मांडा संघाकडून, परंतु तसा खेळ आज मात्र झाला नाही. वेग पाळा मिळाला या चेंडूवरती, परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. दिशा लेग स्टंपच्या बाहेर. 36 झाल्यात. विजयासाठी 2 धावांची गरज. स्पर्धेचा नियम आहे सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर, हे लक्षात असू द्या. बहुतांशी ठिकाणी आपण पाहतो कंपल्सरी चेसिंग. दिशा दिले डीप पॉइंटच्या दिशेने मात्र एक फिल्डर तैनात. 1 धाव. सामना आता मात्र बरोबरीत झाला. अर्थात धावा संख्या इक्वल.
एका धावेची मात्र गरज आहे. प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे. थोड्याच वेळात मात्र पहिला लकी ड्रॉ आहे ते काढण्यात येईल. 11:30 ते 11:15च्या सुमारास पहिलं पारितोषिक असेल स्पोर्ट्स शूज. फुल टॉस बॉल आणि इथे विजयी फटका चिंचणी संघाचा. योगेश राऊत साहेब आपलं अभिनंदन. पहिला सामना त्यांच्या संघाने ते जिंकलाय. मयूर तामोरेने जे सलग 3 चौकार मारले त्यासाठी गणेशजी साळोखे यांच्या वतीने 500 आणि विघ्नेशने जो षटकार मारला त्यासाठी देखील गणेश शेठ साळोखे चेक समीर सर या ठिकाणी 500. या ठिकाणी आपण मयूरजी दाभणे यांचा सन्मान आदरणीय मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील भाईंच्या शुभास आपण मयूर दाभणे दादांचा सत्कार या ठिकाणी